नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 ऑनलाईन परीक्षेसंदर्भात एक माहिती पुस्तिका आहे. तर या माहिती पुस्तिकेचं व्यवस्थित वाचन सर्व उमेदवार जे परीक्षा देणारे आहेत त्यांनी करणं अपेक्षित आहे. याच्यातले महत्त्वपूर्ण बारकावे मी आपल्याला सांगणार आहे. सविस्तर वाचन मात्र आपण सर्वजण करा. की ऑनलाईन परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील, ज्याच्यामध्ये अभियोग्यता, बुद्धिमत्ता, शालेय शिक्षणातील नियम, कायदे आणि शैक्षणिक नवकल्पना अशी प्रश्नावली असेल. 200 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील आणि वेळ असेल 120 मिनिटे. पूरक वेळेसाठी पात्र दिव्यांग जर उमेदवार असतील तर त्या परीक्षार्थींसाठी 20 मिनिटाचा अतिरिक्त वेळ मिळेल. कृपया लक्षात घ्या, परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही म्हणजे ऑम्निबस असेल. प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग किंवा उपविभाग असणार नाहीत. सर्व प्रश्न मिक्स असतील. परीक्षेसाठी 120 मिनिटाचा अवधी जरी असला तरी उमेदवारांना 180 मिनिटे थांबावे लागेल, म्हणजेच 3 तास थांबावे लागेल. आपल्याला रिपोर्टिंग टाईम जर 8 वाजता असेल तर 11 वाजेपर्यंत आपल्याला थांबणं अपेक्षित आहे. 9 वाजता पेपर सुरू होईल, 9 ते 11 असं त्याचा अर्थ होतो. ज्यामध्ये नोंद होणे, लॉगिनिंग, प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे यासाठी लागणारा कालावधीसुद्धा समावेश आहे. भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी या व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या द्विभाषा माध्यमात आहेत. म्हणजेच काय की सर्व प्रश्नपत्रिका जी येते इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयामध्ये आपल्याला अवेलेबल असेल. फक्त इंग्रजी आणि मराठी भाषिक क्षमतेचे जे काही प्रश्न आहेत ते त्या भाषेमध्ये उपलब्ध असतील. मराठी आणि इंग्रजीमध्ये जर कोणत्याही प्रकारच्या मॅटरमध्ये जर काही विसंगती असेल तर मराठी भाषेला संदर्भ मानले जाईल आणि इंग्रजी भाषेला प्रमाण मानले जाईल. दिलेल्या 120 मिनिटाच्या कालावधीमध्ये कोणताही प्रश्न सोडू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय आहेत. प्रश्नासाठी 4 उत्तरापैकी फक्त एकच उत्तर अचूक असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायची आहे आणि उमेदवार जर वाटत असेल तर योग्य किंवा अचूक पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे आणि उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला आहे त्यास उमेदवाराचे त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे. अशी महत्त्वपूर्ण सूचना आहे की याच्यात नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. फक्त माऊस क्लिक करताना आपण योग्य उत्तरावर क्लिक करणं हे अपेक्षित आहे. अजून इथे सूचना दिलेली आहे की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरण दाखल आहेत, हे सर्वसमावेशक नाहीत. उदाहरण दाखल काही प्रश्न दिले त्यामुळे हे प्रश्न जसेच असतील असं अजिबात नाही. नमुनात्मक प्रश्न दिले जसं की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न याच्यात दिलेले आहेत. त्यानंतर त्याचे पर्याय पण दिलेले आहेत. पर्यायापैकी कोणताही एक पर्याय आपल्याला निवडणं अपेक्षित आहे. इंग्रजीचे काही प्रश्न दिसत आहेत इथे. त्यानंतर काही प्रश्न मराठीचे पण आहेत. काही बुद्धिमत्तेचे पण प्रश्न दिसत आहेत. अशा प्रकारे हा पहिला जो पेपर असतो त्या पेपरमधील 100 प्रश्नांमध्ये हे मॅटर असतील आणि दुसरा जो पेपर असणार आहे त्याच्यातले शालेय शिक्षणातील नियम आणि कायदे आणि शैक्षणिक नवकल्पना याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम माहिती आहे. त्यानुसार शैक्षणिक तरतुदी, योजना, शासकीय निर्णय, प्रमुख संस्था, संघटना, ICTचा वापर, अध्ययन पद्धती, अभ्यासक्रम, माहिती विश्लेषण, संवाद कौशल्य, आशयाचं ज्ञान असे वेगवेगळे प्रकारचं संपूर्ण सिलेबसनुसार आपल्याला 200 प्रश्न दोघं पेपरचे असणार आहेत आणि एकत्र पेपर असणार आहे. ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती आहे की संगणकावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्न द्विभाषा माध्यमातच असणार आहे, ते सांगितलंच मी. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या 4 उत्तरापैकी केवळ एकच अचूक उत्तर असणार आहे. परीक्षार्थ्याला अचूक उत्तराची निवड करायची आहे. जो सर्वात अचूक वाटत असेल त्याला निवड करायची आहे. क्लिक केले गेलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्याच प्रश्नाचं उत्तर समजले जाईल. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात जर अंतिम मूल्यांकनासाठी विचार करायचा असेल तर तेव्हा सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचे किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं म्हणता येईल. आणि क्लिक करून उत्तर दिलं असेल तर तेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. सर्व्हरमध्ये घड्याळ असेल की ते घड्याळ तुमच्या उजव्या कोपऱ्याला दिसेल, टायमर दिसेल आणि तो निगेटिव्ह टायमिंग होत राहील, म्हणजे शिल्लक वेळ आपल्याला दाखवत राहील. उदाहरणार्थ 1 तास 59 मिनटं, 1 तास 58 मिनटं असा कमी कमी होत तो 5 मिनटं, 4 मिनटं, 3 मिनटं, 2 मिनटं अशा प्रकारे वेळ कमी कमी मिनिट आणि सेकंदमध्ये आपल्याला दिसेल.
स्वतःहून परीक्षा संपवण्याची घाई किंवा कोणी काही करायचं नाही आहे. परीक्षा जेव्हा संपणार त्याच वेळेस संपेल. स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपल्याला काही क्वेश्चनचे पॅलेट दाखवले जाणार आहेत, ते सुद्धा आपण समजून घ्या. अजून या उत्तरापर्यंत आपण पोहोचला नाहीत असं दाखवलं जाईल. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेलं नाही असंही आपल्याला या कलरमध्ये लालमध्ये दाखवलं जाईल. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दाखविलं आहे असं हिरव्यामध्ये दाखवलं जाईल. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अजून दर्शवले नाही, परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केली आहे असं सुद्धा सिम्बॉल येईल. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे, परंतु पडताळणीसाठी त्यावर खून केली आहे असं सुद्धा सिम्बॉल येईल. तर अशा प्रकारे हे सर्व आहे. थेट क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी आपल्याला उजवीकडील प्रश्न तालिकेनुसार प्रश्नावर क्लिक करावं लागेल. म्हणून सर्व सूचना व्यवस्थित जर वाचल्या तरच आपल्याला परीक्षा व्यवस्थित देता येईल. सर्व परीक्षार्थी मित्रांनी निश्चित त्याचं वाचन करा. महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थींना पेपर अंतिम सबमिट करता येणार नाही, म्हणजे फायनल सबमिट करून दिले जाणार नाही. एकदा परीक्षा प्रारंभ झाले की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थ्याने कीबोर्डची कोणती की आपल्याला क्लिक करू नये, कारण त्यामुळे परीक्षा बंद होऊ शकते. म्हणून एकदा परीक्षा ज्यावेळेस बंद करायची असेल 2 तासानंतर सर्वांना एकत्र बंद करता येते. सर्वसामान्य सूचना पण या ठिकाणी दिले. रिपोर्टिंग टाईम असेल किंवा आपण सोबत काय वस्तू न्यायच्या किंवा काय घ्यायच्या नाही, या सर्व गोष्टी यात ते दिलेल्या आहेत. अतिशय बायोमेट्रिक पद्धतीने आपली सर्व फेसिंग वगैरे होईल. तपासणी होऊन आपल्याला परीक्षा हॉलमध्ये कम्प्युटरवर बसवलं जाईल. परीक्षा 51 + 17 असल्यामुळे आपल्याला प्रश्नमालिकांची काठिण्य पातळीमध्ये किंचित फरकसुद्धा जुळून घेण्यासाठी विविध सत्रातील प्राप्तांकांना इक्वेट केलं जातील. आणि नोड क्षमता कमी असेल तर एखाद्या परीक्षा केंद्र किंवा उमेदवाराच्या बाबतीत काही तांत्रिक बिघाड झाला तर अधिक सत्रांची आवश्यकता निर्माण होते. आणि या सर्व गोष्टी ज्या कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये असतात याच्या सर्व नियमावली या ठिकाणी वापर केला जाणार आहे. प्रवेशपत्राच्या संदर्भातही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. परीक्षेची सामग्री काय घेऊन जायची ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. उमेदवारांना सल्ला दिलेला आहे की द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट 2024 यानुसार हे परीक्षेतले कोणतेही गैरप्रकार होणार नाही यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे. आपण सर्वजण या परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. हे सूचनापत्र व्यवस्थित वाचा. सर्वांनी परीक्षेची तयारी करा. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा.